नमस्कार, आपण पाहत आहे सारा समाचार। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर। जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर टिपरे तर कौसर बेग जिल्हा उपाध्यक्षपदी यांची निवड। नुकत्याच पार पडलेल्या सभेत नवीन वर्षानिमित्त अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। नजीकच्या धनेगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ भाई, राजेंद्र भुरे, केंद्रीय सचिव अशोक पवार, बाळासाहेब सोरगीवकर, बाबाराव खडसे यांच्या नेतृत्वात सभेचे आयोजन करण्यात आले होते। धनेगाव येथे नवीन वर्षानिमित्त अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। तर अंजनगाव सुजीच्या तहसीलदार सोळंकी मॅडम व अंजनगावचे ठाणेदार अहिरे साहेब व महसूल कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल नवीन वर्षात शुभेच्छा देण्यात आल्या। अखिल भारतीय संघटनेच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकार पदाधिकारी यांनी हजेरी लावली। अंजनगाव सुजी तालुका अध्यक्षपदी कुशाल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली। तर उप तालुका अध्यक्ष प्रेमदास तायडे, तर सरपंच सभा संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पत्रकार माजी सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आली। सुधाकर टिपरे यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी तर जिल्हा उपाध्यक्षपदी कौसर बेग यांची निवड करण्यात आली। पूर्व अमरावती जिल्हा तिवसा येथील अध्यक्षपदी यावले यांची निवड करण्यात आली। तर नवीन वर्षानिमित्त वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कुशल चौधरी, सुधाकर टिपरे, प्रेमदास तायडे, येवले, कौसर बेग यांना शाल श्रीफळ देऊन मनोहररावजी सुने यांच्या हस्ते गौरविण्यात आले। या प्रसंगी पत्रकार मनोज मेळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। तर रुपेश फरकुंडे, गजानन कैटकाडे, मनोहरराव मुरकुटे, रहमान भाई, बंगेश इंगळे, गिरीश लोहकरे, महेश वाघपांजर, रमेश सावळे, सिद्धार्थ सावळे, संगरत्न सरदार, सचिन इंगळे, सुशील बहिरे, पंकज मोहाळ, अमित खा, पंकज हिरुळकर, कुलते, पंडोले, चुरणी, चिखलदरा, पत्रकार मुंडे, पत्रकार सुनील रोडे सह पत्रकार बंधू उपस्थित होते। नवनियुक्त पदाधिकारी कुशल चौधरी यांच्यावर तालुकास्तरीय जबाबदार आल्याने तालुक्यात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे।